हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल आर्ट अँड स्पेसमध्ये. बरं, आज आपण आलो आपल्या प्रणवच्या साईडमध्ये. तर जिथे आपलं 3 BHKचं काम चालू आहे आणि किचनचं काम चालू आहे. तर आपले काही एजमेंट्स होते, एजमेंट आपण द्यायला आलो होतो. तर या आपण आता साईटची विजिट घेऊया. दीपक भाई काय आहे? अरमान सेठ काय है? अरमान तो तुम्हारा एजमेंट लेके आया बेटा मैं. देखो सेम एजमेंट है. हाँ वही है. 5 मीटर चाहिए ना. हाँ लेके आया मैं. इतना इतना है सर. हाँ हाँ ठीक है ठीक है ठीक है. कम से कम आ गया ना बेटा. हाँ इधर इधर थोड़ा इधर इधर बहुत कम हो गया क्या? उधर जाएगा ना. हाँ जाएगा ना थोड़ा. हाँ ठीक है. हाँ इतना ठीक है. इतना चाहिए है ना. इतना सही है. हाँ हाँ ठीक है. इससे ज़्यादा तो नहीं कर सकते. ठीक है नहीं उतना लगेगा लगेगा. ठीक है कोई इशू नहीं. बाकी कसं एकदम बढ़िया आहे. आता बरं, आता आपला आजचा एक थोडासा आपला एक इम्पॉर्टंट विषय आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे थोडासा ग्रुपवरती. ग्रुप म्हणलं तर मधला जो आपला गॅप आहे. काही क्लायंट आहेत ते मला म्हटलं की दादा हा जो गॅप आहे हा मग आम्हाला गॅपच नको, आम्हाला एकदम डोर चिटकून हवं आहे. आता मला सांगा साहेब की दरवाजे जर एकदम चिटकून जर ठेवलं तर खुलणार कसं? 2 दरवाजे जे आहे, एक लेफ्ट आहे आणि एक राईट आहे बरोबर. राईट दरवाजा ओपन व्हायला मध्ये काहीतरी त्याला गॅप हवं आहे. प्लस लेफ्ट डोअरचे लेफ्ट साईडचे हिंजेस, राईट डोअरचे राईट साईडचे हिंजेस. आता हे जे आपले हिंजेस आहेत हे आपले आहे ऑटो हिंजेस. आता ऑटो हिंजेसचं काम काय आहे की त्याच्यामध्ये सेटिंग आहे ज्याला आपण 3D म्हणतो. तर 3D सेटिंग कसं आहे की डोअर तुमचा हा वर होतो खाली होतो म्हणजे सेटिंग करू शकतो तुम्ही. लेफ्टला राईटला सेटिंग करू शकताय, आत आणि बाहेर हे सेटिंग करू शकताय बरोबर. म्हणजे 1 वे 2 वे, हे 1 हे 2 आणि हे आत बाहेर हे 3, हे 3 वे झालं बरोबर. मग जर समजा आता आपण याला जर गॅप नाही दिला आणि एकदमच जर चिटकून ठेवलं तर डोअर खुलणार कसं? शक्यच नाही. त्याच्यामुळं ह्याला जो गॅप आहे, आता हे गॅप जो आहे हे स्टँडर्ड गॅप आहे. ते गॅप त्याला असणारच, कारण तेवढा गॅप त्याला द्यावाच लागणार. कारण कसं असतं तुमचा ज्यावेळेस तुमचा डोअर ओपन होतो त्यावेळेस त्याची जी धार आहे म्हणजे त्याची जी जाडी आहे. आता जसं हा समजा फॉर एक्झाम्पल तुमचा हा डोअर आहे, हा डोअर तुमचा हा पूर्ण क्लोज आहे. आता ज्यावेळेस तुम्ही ओपन करताय हे 2 डोअर आहे, मग ह्याची जी धार आहे ही धारेला लागणार की नाही? साहजिक आहे लागणारच आहे. मग हे एकमेकांना लागू नये, लागल्यानंतर हे लॅमिनेट्स वगैरे तुटू नये तर त्यासाठी त्याला गॅप दिलेलं असतं. तर हे दोन्ही बाजूला गॅप असतं, हिंजेसच्या बाजूला एक गॅप असतं आणि ज्यावेळेस 2 डोअर आपली तिथे क्लोज होतात मध्येही एक गॅप द्यावा लागतो. ठीक आहे, हा जो गॅप आहे हा फारसा गॅप आहे किंवा 6 mm 7 mm 8 mm हा काही एवढा गॅप नाही. स्टँडर्ड त्याला जेवढं गॅप लागतं तेवढंच गॅप येणार त्याला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे थोडेसे प्रॅक्टिकली आपल्याला घ्यावे लागतात. तर मी तुम्हाला हेच सांगेल की जे काही ज्यावेळेस तुम्ही फर्निचर बनवाल तर तुमचा जो काही तुमचा सुतार असेल म्हणा किंवा तुमचं जे काही इंटरवाले असेल तर ते जे गॅप वगैरे त्यांनी जे मेंटेन केलंय त्यांना ते करू द्या. कारण का कसं असतं आपण जर त्यांना सांगितलं नाही दादा तुम्ही गॅप कमी करा. आता एखादा जर समजा तो चांगला आहे व्यक्ती तर त्यांनी जर तुम्हाला टेक्निकली समजून सांगितलं तर गोष्ट वेगळी की तो तुम्हाला सांगू शकतो नाही मॅडम किंवा सर जे काय आहे समजा गॅप कमी केलं खोलताना उघडताना तुम्हाला ते त्रास होईल किंवा लॅमिनेट तुटायचे चान्सेस आहे त्याचे धारचे. पण एखादा समजा दुसरा असला तो काय करणार, ठीक आहे कमी करायचं का गॅप, ओके तो गॅप कमी करणार आणि निघून जाणार, नंतर त्रास कोणाला होणार? तुम्हाला होणार. त्याच्यामुळे जे स्टँडर्ड आहे जे काही गॅप मेंटेन होते जे काही कारागीर आपले करतात ते त्यांना करू द्या. कारण का त्यांना माहिती आहे ते रोज काम करतात. तर जे स्टँडर्ड प्रमाणे जो गॅप आहे तेवढं त्यांना गॅप मेंटेन करू द्या. कारण का कसं आहे गॅप जर हा तुमचा व्यवस्थित असला तर त्याचे जे सायकल्स आहेत ओपन क्लोज हे सायकल्स पण त्याचे व्यवस्थित फंक्शन करतील. प्लस तुमचा जो मेंटेनन्स आहे हा तुमचा 0 असेल आणि सारखं तुम्हाला कारागिरीला बोलवायची गरज नाही. तुम्ही जर बघाल की जी तुमची गाडी आहे, गाडी 7 लाखापासून अप टू तुमची CR पर्यंत असू द्या, गाडीमध्ये जे आपले 4 दरवाजे आहेत किंवा जी डिक्की आहे तिथे प्रत्येक ठिकाणी गॅप दिलेला असतो. ज्यावेळेस तुमचे डोर बंद होतात, दोन्ही डोर बंद केल्यानंतर मधला जो गॅप आहे तो कंपल्सरी असतो. इथे हिंजेस आहे, हिंजेसच्या बाजूला पण गॅप दिलेला असतो. द्यायचं कारण काय की फंक्शन त्याचं जे आहे ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. तर सेम ह्या सिनेरोमध्ये तसंच आहे. बरं, आता आपलं इथलं काम चालू आहे.
बाकी जे खालचे आपले टँडम्स आता सगळे रेडी झालेले आहेत. फक्त पुढचे जे फेसिंग आहेत, फेसिंग म्हणजे पुढचे जे कव्हर त्याला आपण टेक्निकली फेसिंग म्हणतो. फेसिंग आपले सगळे रेडी आहेत. आता आज फक्त आपल्याला असेंब्ली करायचं आहे. तर आज आपली ही साईट संपून जाईल आणि मोस्ट प्रॉब्ली आता उद्या आपण हे थोडंसं क्लिनिंग करून त्यांना आपण परवा ही साईट आपण हँडओव्हर करणार आहे. तर आपण आलो केवलीच्या साईडला. तर आता आपण विजिट घेऊया. या लाइट कम पड़ रहा है क्या सगीर? रोगा रचम कहेंगे लाइट जरा कल उसको सब काटने लगा रहा हूँ. अब फटाफट लाइट डाल देंगे. कल आएगा या परसों? कल आ रहा. या कॅमेरामॅन आत या. आपलं हे किचन आहे. किचनमध्ये आपले डोअर्स रेडी झालेले आहेत. सगळे लॉफ्टी डोअर झालेत, क्रॉकरीचे डोअर झालेत, टँडमचे आपले रेडी आहेत. फक्त आता इथे हँडल लावायचे राहिलेत. प्रोफाईल जे डोअर्स आहेत हे आपले प्रोडक्शनमध्ये आपल्याला टाकायचं आहे. तर इथले प्रोफाईल डोअर आहेत आणि हे पॅन्ट्रीचे डोअर आहेत. इथे ही जे वर्टिकल आहे ही आपली पॅन्ट्री आहे. प्रोफाईल डोअर जे आहेत हे बेसिकली आपण काय करतो, लॅमिनेटचं पूर्ण काम झाल्यानंतर आपण हे प्रोडक्शनमध्ये घेतो. कारण का कसं आहे की एकदा आपल्या डोअरची सगळी सेटिंग झाले, लेफ्ट राईट आपलं जे काही सेटिंग करायचं एकदा सेटिंग करून झालं मग फायनल आपल्याकडे मेजरमेंट राहतं आहे. मग त्यानंतर आपण 1:1 मेजरमेंट घेऊन मग ते आपण प्रोडक्शनला टाकतो. आता आपण आजचं टूर घेऊया रूमचं. या बेड आहे ना, बेडचं काम चालू आहे. त्यानंतर इथे ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबलचं इथं काम चालू आहे. जवळपास आता अजून एक आठवडा लागेल. आणि हे जे वरचं जे POP तुम्हाला दिसतं आहे, POPचे मधले जे आपले प्रोफाईल लाईट्स येणार आहेत आणि साईडचे आपले जे पॅनल लाईट्स येतील तर त्याचे जे काय ते आता हे उद्या कट होतील. तर अशा प्रकारे आता आपलं हे साईडचं काम चालू आहे. तर तुमचं जे प्रेम आहे आमच्यावर, आमच्या चॅनलवर हे असंच असू द्या. धन्यवाद.